नाशिक महानगरपालिकेचे जवळपास सर्वच निकाल आता हाती आलेले आहेत. काही भागातले निकाल अद्याप बाकी आहे, परंतु एक मात्र स्पष्ट झाले की नाशिकमध्ये भाजपचाच महापौर होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. कारण भाजपने 62 जागांवर विजय मिळवलेला आहे. आपल्या हाती जो काही निकाल येतो आहे त्यानुसार भाजप 64, शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. 41 जागांवर शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं या ठिकाणी आकडेवारीवरून दिसून येते. राष्ट्रवादी अजित पवार गट 3 जागा, त्याचप्रमाणे शिवसेना, उबाटा आणि मनसे मिळून 10 जागांवर विजय मिळवलेला आहे. त्यामुळं एकंदरीतच या निकालाकडे जर आपण बघितलं तर शिवसेना आणि मनसे हा ठाकरे पॅटर्न जो आहे, ठाकरे फॅक्टर जो आहे तो नाशिकमध्ये अतिशय म्हणजे निरुत्साह त्या गटामध्ये दिसून आला. आणि ठाकरे आणि मनसे म्हणजे ठाकरे बंधूंचा जो काही पॅटर्न आहे तो नाशिकमध्ये चाललेला नाही असंच या निकालावरून दिसून येतं. काँग्रेसच्या 3 जागा आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाला मात्र एकही जागा मिळालेली नाही. एकूणच जर या निकालाकडे आपण पाहिलं तर आता नाशिकमध्ये हे मात्र निश्चित झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीचाच महापौर आता नाशिकमध्ये होणार हे निश्चित झालेलं आहे. नाशिकमध्ये 122 जागा आहेत. 122 जागांसाठी 735 उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये नशीब आजमावलेलं होतं आणि त्यापैकी 62 जागांवर भाजपनं विजय मिळवलेला आहे. 122 पैकी बहुमतासाठी 62चा आकडा हा पार करणं आवश्यक असतं आणि भाजपनं 62 जागांवर विजय मिळवलेला आहे. त्यामुळं आता हे निश्चित आहे की नाशिकमध्ये भाजपचाच महापौर होणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आहे. अतिशय चांगली अशी लढत शिवसेना शिंदे गटानं नाशिकमध्ये दिली. खरं म्हणजे एक संघ शिवसेना ज्यावेळेस होती त्यावेळेस नाशिकमध्ये म्हणजे 2017मध्ये शिवसेनेचे 35 नगरसेवक निवडून आलेले होते आणि त्यानंतर शिवसेनेचे 2 गट पडले, शिवसेना शिंदे गट आणि उबाटा. आणि अनेक नगरसेवकांनी, मग भाजपमधले काही नगरसेवक असतील, शिवसेनेतले काही नगरसेवक असतील म्हणजे जे पूर्वी उबाटाकडे होते, त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि आता 41 जागांवर शिवसेना शिंदे गटानं विजय मिळवलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिंदे गट राहिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा नाशिककरांनी भाजपवर विश्वास टाकलेला दिसून येतो, युतीवर विश्वास टाकलेला दिसून येतो. नाशिकमध्ये युती नव्हती, शिवसेनेनं स्वतंत्रपणे अजित पवार गटाला सोबत घेऊन युती करत निवडणूक लढवलेली होती, तर दुसरीकडे भाजपनं स्वबळावर 118 उमेदवारांवर आपले उमेदवार दिलेले होते. त्यामुळं नाशिककरांचा कल जो आहे तो भाजप आणि शिवसेनेकडेच राहिलेला आपल्याला दिसून येतो. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ठाकरेंचा नाशिक हा जो आहे तो ठाकरेंचा बालेकिल्ला हा कधी काळी होता. शिवसेना, उबाटा असेल किंवा मनसे असेल, त्यांची या नाशिक महानगरपालिकेवर आलटून पालटून सत्ता होती, परंतु ठाकरे पॅटर्न नाशिकमध्ये पूर्णतः फेल गेल्याचं दिसून येतं. खरं म्हणजे एकूणच जर या निवडणूक निकालाकडे आपण जर पाहिलं, जय पराजयाचं जर हे गणित आपण बघितलं तर भाजपच्या वतीनं संपूर्ण यंत्रणा जी आहे ती इथं कामाला लागलेली होती. मग मुख्यमंत्री असतील ते देखील नाशिककडे लक्ष ठेवून होते, त्यांची देखील इथे सभा झाली होती. गिरीश महाजन जे आहेत भाजपचे मंत्री, ते आठवडाभरापासून नाशिकमध्ये तळ ठोकून होते. भाजपमध्ये सुरुवातीला नाराजीचं मोठ्या प्रमाणावर वातावरण होतं, परंतु डॅमेज कंट्रोल करत कुठेतरी नाराजांना एकत्र आणत त्यांची समजूत काढत त्यांना कामाला लावण्यात आलेलं होतं. ज्या ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत होता त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना उभारी देण्याचं काम पक्ष नेतृत्वाकडून करण्यात आलं. बूथ लेवलची यंत्रणा त्यांची मजबूत होती. परंतु एकूणच जर पाहिलं, जरी भाजपनं बहुमत जरी मिळवलेलं असलं तरी भाजपनं जो या ठिकाणी मनोदय व्यक्त केलेला होता 100+चा, तो कुठेतरी त्यांचा जो मानस आहे तो अपूर्ण राहिलेला या ठिकाणी दिसतोय. भाजप गेल्या वेळी 66 जागांवर विजयी झालेलं होतं. यंदा मात्र आत्तापर्यंत जे निकाल आलेले आहे दुपारी 3 वाजेपर्यंत, ते भाजप 62 जागांवर म्हणजे कुठेतरी त्यांच्या गेल्या वेळेच्या तुलनेतील आकडा ते गाठत असताना त्यांना देखील मोठी कसरत करावी लागली असंच या निकालावरून दिसून येईल. भाजपचा महापौर जरी या ठिकाणी बसणार असला तरीसुद्धा भाजपसाठी हे निकाल जे आहेत ते खरं म्हणजे परीक्षण करायला लावणारे आहेत. कारण मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 66 उमेदवार निवडून आलेले होते. यंदा भाजपनं 100+चा नारा दिलेला होता. अंतर्गत आम्ही ज्यावेळेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळेस एकूणच नाराजीचं वातावरण आणि शिंदे गटानं दिलेलं आव्हान पाहता साधारणपणे 80 ते 85च्या आसपास भाजपच्या जागा जातील असा कुठेतरी अंदाज भाजपच्या अंतर्गत नेत्यांनी व्यक्त केला होता. परंतु 62 ते 64वर भाजप येऊन पोहोचलेला आहे. फार तर 66पर्यंत म्हणजे गेल्या वेळेस जेवढं होतं तेवढं भाजपच्या जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे कुठंतरी भाजपला देखील मोठ्या प्रमाणावर आव्हान जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलं. परंतु एक मात्र नक्की की
ज्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा भाजपनं हाताळली, ज्या पद्धतीनं बूथ लेवलला त्यांचे कार्यकर्ते काम करत होते, भाजपला नाशिकमध्ये यश मिळताना दिसतंय. शिंदे गटाला देखील चांगलं यश जे आहे ते नाशिकमध्ये मिळताना दिसतंय. आता पुढे जाऊन आता भाजपची जर एक हाती सत्ता देणार असेल तर शिंदे गटाला नेमकं युती होणार की नाही, म्हणजे सत्ता स्थापन करताना ते युती करणार की नाही. मग करणार असेल तर मग स्थायी समिती असेल, उपमहापौर पद असेल, विषय समिती असतील, त्यावर कशा पद्धतीने यांना सामावून घेतलं जातं हे देखील आता बघावं लागेल, किंवा शिंदे गट आता काय भूमिका घेतो ते देखील आता बघावं लागेल. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी जो आहे, शरद पवार गट असेल, अजित पवार गट असेल, त्यांचा सुपडा पूर्णपणे साफ झाल्याचं दिसून येतं. जरी 3 जागा आलेल्या असल्या तरी त्या दिलासादायक नाही, कारण अजित पवार गटाचे 7 आमदार या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत, 2 मंत्री आहेत, छगन भुजबळ असतील, माणिकराव कोकाटे असतील, नरहरी झिरवाळ असतील, यांच्यासारखे दिग्गज मंत्री आहेत. अर्थात भुजबळ आणि कोकाटे या प्रचारापासून दूर राहिले, परंतु ज्या पद्धतीनं हे 7 आमदार आहेत त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र यश फारसं मिळालेलं नाही. शरद पवार गटाकडून तर नाशिकमध्ये बिलकुलच लक्ष दिलं गेलेलं नव्हतं. त्यांच्या पक्ष नेतृत्वानं साधं नाशिकमध्ये सभा देखील घेतली गेलेली नव्हती. सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील किंवा इतर जे काही नेते असतील, त्यांचे नेते देखील नाशिकला आले नाही. त्या तुलनेमध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नाशिकमध्ये प्रचार सभेसाठी आलेले होते. त्यामुळं कुठेतरी राष्ट्रवादीचा देखील पराभव जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय. काँग्रेसचे 3 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेत, परंतु ते पक्षीय प्रभुत्वावर आलेले नाहीत, त्यांच्या स्वतःच्या करिश्मेवर ते निवडून आले आहेत असं म्हणता येईल. ते पण प्रभाग क्रमांक 14मधून निवडून आलेले आहेत. हा जो आहे अल्पसंख्याक बहुल असा हा प्रभाग आहे आणि या भागामध्ये त्यांच्या स्वतःचं असं प्रभुत्व जो आहे ते या नगरसेवकांचं होतं. त्यामुळं आता एकूणच नाशिकचं जर चित्र पाहिलं तर 122 पैकी 62 जागांवर भाजपचा विजय झालेला आहे आणि भाजपचा महापौर नाशिकमध्ये होणार हे स्पष्ट झालेलं आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.